आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटना थांबायचं काही नावच घेत नाहीत। 9 वर्षांच्या नातीवरती आजोबानं अत्याचाराचा काल प्रयत्न केला। पुण्यातल्या पर्वती भागातला हा सगळा संतापजनक प्रकार आहे। नराधम 50 वर्षीय आजोबावरती पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। नागरिकांनी पाहिल्यानं हा मोठा अनर्थ सुद्धा टळलेला आहे। त्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांनी एकच रोष सुद्धा व्यक्त केला। दरम्यान अत्याचाराच्या प्रयत्नाच्या घटनेनंतर नागरिक आक्रमक होत आहेत। परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा सुद्धा झाले। पर्वती ते नवीन पेठपर्यंत नागरिकांनी रास्ता रोको केला। मार्गावरती या उतरून नागरिकांनी निषेध सुद्धा नोंदवलेला आहे। आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी सुद्धा नागरिकांनी केली। पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ सुद्धा टळलेला आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी प्रीतम पुरोहित सध्या आपल्या सोबत आहे। प्रीतम, आपण बघतोय की नसरापूरची घटना ताजी असतानाच पुण्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडतात। पुण्यामध्ये मुली सुरक्षितच नाहीयेत। काय माहिती आहे या संदर्भामध्ये? कारण पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय। सध्या पुण्यातलं वातावरण कसं आहे? हो, सध्या पुण्यातलं वातावरण अतिशय गंभीर झालेलं आहे आणि पालकांच्या मनामध्ये तिथे आता एक भीती निर्माण झाली। ज्या पर्वती भागामध्ये हा सगळा प्रकार घडला तिथे अनेक कष्टकरी वर्ग हा राहतो, तिथे वास्तव्यास आहे। तेथील आई वडील जे आहेत ते मोलमजुरी करतात, कामाला जातात। त्यामुळे आपल्या मुलांना ठेवायचा कुठे असा हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झालेला त्यांना स्थिती आता कायम सतावत राहणार आहे। कारण काल 9 वर्षाच्या मुलीचे वस्त्र जे आहे ते वितरवण्यात आले आणि तिच्यावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र लोकांनी वेळीच पाहिल्यामुळे हा सगळा प्रकार रोखला गेला। तिच्याच आजोबानं हा सगळा प्रकार केला आणि तो दारूच्या नशेमध्ये होता। त्याला नागरिकांनी चोप दिला। घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली, त्याला ताब्यात घेतलं आणि मोठा अनर्थ टळला। वातावरण तणावपूर्ण आहे, लोकांच्या मनामध्ये चीड आहे। तो पोलिसांच्या ताब्यात आहे। आता पोलीस त्याची चौकशी करतील, सीसीटीव्ही तपासतील, त्याची केस हिस्ट्री जी काही असेल, पूर्वीची रेकॉर्ड असेल ते सगळं तपासलं जाईल आणि तो दोषी आहे तो तर निश्चितच आहे। घटनास्थळी अनेक लोकांनी पाहिले, त्याला कोर्टापुढे हजर केलं जाईल। मात्र ह्या घटनेमध्ये सातत्याने वाढ होताना पाहायला मिळते। लोकांची मानसिकता जी आहे ती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे आणि अशा घटना जर पुण्यामध्ये सारख्या भर वस्तीमध्ये जर घडत असतील तर हे फार निंदनीय आहे। नक्कीच धन्यवाद प्रीतम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे एकंदरीतच आपण पाहतोय की या सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलीस आता या पद्धतीने काय ऍक्शन घेतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।